अर्धाक्षण घडता संतांचे संगती, अर्धाक्षण घडता संतांचे संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती. तेने होय शांती महत्तापा, तेने होय शांती महत्तापा, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. तेने होय शांती महत्तापा, तेने होय शांती महत्तापा, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. अर्धाक्षण घडता संतांचे संगती, अर्धाक्षण घडता संतांचे संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती. तेने होय शांती महत्तापा, तेने होय शांती महत्तापा, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. तेने होय शांती महत्तापा, तेने होय शांती महत्तापा, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. आनंद प्रवाही कामुरको,
नको चालू ठेवा। अर्धक्षण घडता संताची संगती, तिने होय शांती महत्पापा। संत संग देई संत संग देई, आणि का प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई। संत संग देई संत संग देई,
आणि का प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पायापासे. संत संग देई संत संग देई आणि का प्रवाही घालू नको. विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं. कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने आद्यत्रय जननी देवाची. अर्धक्षणा घडता संताची संगती तिने होय शांती महत्पापा. प्रस्तुत भगवत चरणारविंद. त्याचप्रमाणे माझ्या जळगाव जिल्ह्यातील आणि प्रसिद्ध अशा प्रकारचं सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या प्रसिद्ध असलेलं माझे खिरोदा गाव. खिरोदा गाव म्हणजे एक तपोभूमी आहे. थोरा मोठ्यांची तपोभूमी, थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी. आणि या भूमीमध्ये नवरत्न मित्रमंडळ, गणेश मित्रमंडळ आणि त्याचप्रमाणे गांधी चौक आणि समस्त गावकरी मंडळी मिळून, खिरोद्यातील ग्रामस्थ मंडळी मिळून भजनी मंडळींच्या सहकार्यानं आणि मांडलेला हा नाम यज्ञ आहे बर का. विठ्ठल 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 कीर्तन श्रवणाकरता उपस्थित असलेल्या माझ्या भक्तिमती माता आणि भक्तिमती बांधव आणि यांच्या समोर कीर्तन रूपी सेवेला निवडलेला भंग हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू नवे नवे शांती सागर शांती ब्रह्म पैठणकर नाथ महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला मोठा गोडबंग आहे. शांती सागर शांती ब्रह्म पैठणकर नाथ महाराज या नरहल्ल्या जीवात्म्याला उद्धारा करता
तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत समागमाचं महत्व किती आहे हो ते सांगतात. आणि त्याचबरोबर देवाजवळ हात जोडून संत समागम घडावा तेवढ्या करता हात जोडून करुणा भागतात आहे. विठ्ठला मग इथे असा एक प्रश्न निर्माण होतो. तुमच्या मनातही प्रश्न कदाचित निर्माण झाला असावा की वास्तविक पाहता नाथ महाराज कोण होते? संत होते. बरोबर, संत होते. मग या संतांनी संतांच्या समागमाची अपेक्षा का करावी हा एक प्रश्न नाही का? संतांनी संतांच्या समागमाची अपेक्षा का करावी? मग संत कोणत्या संतांच्या समागमाची अपेक्षा संत कोणाला म्हणावं? संतांची अंतर्लक्षण कोणती? संतांची बाह्य लक्षणे कोणती? आणि अशा या संतांचा अर्धक्षण का होईना पण समागम घडला तर परिणाम काय होतो बर का? आणि इतर अशा प्रकारची आणि दृष्टी परमार्थिक दृष्टी देऊन शेवटी आपला शिक्कामोर्तब कसा करतात आदी करून या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमासंबंधी नवे नवे या अभंगाला काही शब्दसुमनांनी पूजा करण्यापूर्वी आणि काही या कार्यक्रमासंबंधी 2 शब्द बोलायचे म्हणजे पर्याय द्यायचा तो असा. आज ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला जी आलेली आहे ती किन निमित्तानं आहे. मी आधी स्थळ बोलून गेलो नाही का? आपल्या या नवरत्न मित्रमंडळ, गणेश मंडळ, गांधी चौक आणि समस्त गावकरी मंडळी म्हणून मोठ्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या योगदानातून सर्वांच्या योगदानातून भजनी मंडळींच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं हा मांडलेला नामयज्ञ आहे बरं का? या नामयज्ञामध्ये आणि सर्वांचा सहभाग आहे. या नामयज्ञामध्ये मला सुद्धा येण्याची संधी या भक्तिरूपी बगीच्यामध्ये या भ्रमराला देखील गुंजाराव करण्याची संधी प्राप्त झाली. मी माझं मोठं भाग्य समजतो. याचं माध्यम म्हणजे आमचे उमेश दादा, महिला मंडळ आणि तुम्ही सर्व बरं का? विठ्ठला आता कीर्तन म्हटलं की एकट्या कीर्तनकार भावाने येऊन काही बोंब पडत नाही. कीर्तनकार आले की वारकरी संप्रदायाचं वैभव असावं लागतं. काय आमचे कार्यकर्ते, सर्वच कार्यकर्त्यांचे मला काही नाव घेता येणार नाही पण कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहे बरं का? बघा, संपूर्ण वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणजे आमचे वारकरी कलावंत मंडळी बरं का? कारण कीर्तन म्हटलं की श्रवणमागती गायन मधुर ध्वनी अलापू. कानाला गोड ध्वनी आवडतो ना, मग कानाला गोड ध्वनी देण्याकरता उत्तम कलावंतांची तुम्ही सुंदर निवड केली, निष्ठावंत कलावंतांची. त्यातल्या त्यात आमचे संजय महाराज अतिशय बारके होते बरं का? लहानपणापासून पाहतोय. आता जरा तब्येत चांगली सुधारली आहे, पाहून आनंद वाटला मलाही. संजीव महाराज उत्तम गायनाचार्य आहेत. त्याचप्रमाणे आमचे अनंत महाराज, हा वा, श्री अनंता मधुसूदन, काय नावही समजून नाही का? आणि मोठे जरी असले ते शरीराला दिसत असले तरी युवराज नाव आहे बरं ज्यांचं, आमचे वाघोडकर महाराज नाही का? हो. आणि बघा, मर्तुकडा कीर्तनकार जरी असलं त्याच्या अंगामध्ये वारं यावं असं आमच्या परंपरेतील सद्गुरू झेंडूजी महाराजांच्या परंपरेतील आणि आपला नावही त्याचं काय तेजस नाही का? आमचा तेजस आहे बरं का? विठ्ठला त्याचप्रमाणे आमचे भास्कर दादा कडमोदेवून आलेत नाही का? त्याचप्रमाणे आमचे न्हावीकर, आमचे शिष्य परिवारातले खुशाल महाजन, आमचे तुळशीराम भाऊ फेगडे नाही का? आणि पुन्हा आणखीन आहेतच बालगोपाल मंडळी आहेत. बालगोपालांना पाहिलं की मला फार आनंद होतो बरं का? हेच आमचे खरे आधारस्तंभ आहे. आता हा बाल विणा घेऊन उभा आहे, ही त्याची 2 तासाची केवढी तपश्चर्या आहे.
याला म्हणतात या अशा कार्यक्रमातूनच या मुलांवर सात्विक संस्कार घडत असतात, सात्विक पिंड घडत असतो. विठ्ठल उत्तम महाराज चौकदार आमचे आहेच, मंदिरामध्ये आहेत जळगावच्या. हो आणि त्याचप्रमाणे आमचं चक्रधरा विश्वंभरा आमचे ललित दादा. आज एवढा मोठ्या शेतीचा व्याप आहे, पाणी भरणं चालू आहे बागाला त्याला, बरं का, गव्हाला पाणी भरणं चालू आहे. पण आज विनंती केली, म्हटलं बाबा आज मला काही माझ्याजवळ चक्रधरा कोणी नाही रे भाऊनी, आज भाऊचं रिकाम पण नाही, त्यांच्या अनेक मिटिंग आहे माझ्या मुलाच्या. आज कृपा करून तुम्ही या. दादानी एका शब्दावर या ठिकाणी, कुठे आमचे ललित दादा, हे मागे गेले का? बरोबर. विठ्ठल विठ्ठल आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये दुग्ध शर्करा आयोग आहे बघा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही दोन्ही सत्रामध्ये कोणता ग्रंथ ऐकतात आहे, श्रवण करतात आहे? कोणत्या ग्रंथाचं? हा, भागवत नाही म्हणायचं म्हणून तो पुन्हा विचारलं. श्रीमद भागवत नाही का? मग श्रीमद भागवत आहे तरी काय? श्रीमद भागवत म्हणजे नरदेहालेल्या जीवात्म्याला जन्म मरणरूपी संसार बंधनातून मुक्त करणार एकमेव भक्तिशास्त्र जर असेल तर ते, पुन्हा ऐकतोय मी तुमच्या श्रीमद भागवत बरं का. हो, आणि ज्यांच्या ओजस्वी वाणीद्वारा तुम्ही या ठिकाणी कथा श्रवण करतात आहे ते आमचे मलकापूरकर धारणीकर महाराज, मलकापूरचे हा अच्छा का हिरणीकर. हो, आणि त्यांच्या मुखातून तुम्ही मुखारविंद अशा प्रकारे सुंदर कथेचं रसपान करतात आहे. सुंदर अशा प्रकारचा योगान रात्रीला हे कीर्तन आहे बरं. आता तुम्ही म्हणाल कार्यकर्त्यांच्या बाबतीत थोडंसं बोललात, टाळकऱ्यांच्या कलावंतांच्या बाबतीत बोललात, पण बसलेल्यांबद्दल काहीच बोलत नाही, नाही का? म्हणजे भेदभाव झाला इथे, नाही काय? भेदभाव तर अजिबातच नाही. कारण वैष्णवांचा ब्रीद काय आहे? हो, वैष्णव संप्रदायाचं ब्रीद काय आपलं? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. मायबाप हो, तुम्हाला तेवढाच धन्यवाद आहे, कारण आम्ही कीर्तनकार मंडळी कलावंत मंडळी मिळून किती बोंबा पाडू देत आमच्या शब्दात म्हणतो. आणि तुम्ही जर या धर्म मंडपात हजर नसला तर कोणाला कीर्तन सांगायचं? देवाला तर ऐकायचं. पण आमचे ज्ञानोबा माऊली काय म्हणतात? वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना, म्हणून एकट्याचा नव्या खेळ म्हणून मेळ जमविला. आता भगवंताच्या भक्तीचा अपूर्व आनंद इथून 2 तास व्हायला पाहिजे बरं का. पण काही काळजी करू नका. 8ला तुम्ही कीर्तन सुरू झालं आहे, केलेलं आहे, 9:45 आटोपतो, काही काळजी करू नका. मलाही जरा लांब जायचं नाही, पण असं त्याचा अर्थ नाही की बाबा अपुरं सपुरं सोडून पडून जातील म्हणून, नाही. पुरेपूर भावार्थ घेतो. भजन करा. विठ्ठल खेळा घडता संताची संगती तेने होय शांती महत्वापा. शांती सागर शांती ब्रह्म पैठण करणार महाराज या अभंगाच्या द्वारा देवासमोर हात जोडून संत समागमाची अपेक्षा करतात आहे. मग मी मगाशी एक प्रश्न निर्माण केला होता, कोणता? की वास्तविक पाहता नाथ महाराज संत आहे, मग संतांनी संतांच्या समागमाची अपेक्षा का करावी? याचं उत्तर आधी देऊन जातो बरं का. परमार्थ कसा करावा आणि परमार्थ कशाला म्हणतात हे सांगणारे कोण आहे? संत आहे. मार्गदावनी गेल्या आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथी चालू जाता न पडे कोण तुमचा कोठे काही. पण तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत समागमाचं महत्व सांगतात आहे. विठ्ठल बघा, संत समागम आणि परमार्थामध्ये साधकाचं पहिलं कर्तव्य कोणतं आहे? साधकाचं पहिलं कर्तव्य जर असेल तर संतांचा समागम. परमार्थाची पहिली पायरी संतांचा समागम बरं का. आणि महत्वाचं म्हणजे संतांच्या चरणावर विश्वास. संतांची या पायी हा माझा विश्वास. पण कसा? सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या चरणावर साधकांनी विश्वास ठेवायचा आहे, मग इतरांनी ठेवू नये का? मग इतर कोण आहे? साधक कोण आहे? साधक कशाला म्हणतात?
त्याची कारण मीमांसा आपण थोडक्यात करूया बरं का. बघा, याच्यावर मनुष्य मात्रांचे 4 प्रकारचे वर्ग आहे. पहिला वर्ग आहे पामर, दुसरा वर्ग आहे विषयी, तिसरा वर्ग आहे जिज्ञासू आणि चौथा वर्ग आहे मुक्त. आता पहिला पामर जो आहे, पामर कोणाला म्हटलेला आहे शास्त्रामध्ये? शास्त्रविहित कर्माचा त्याग करून निषिद्ध कर्मामध्ये रत होतो तो पामर. म्हणजे करू नये ते करतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, पाहू नये ते पाहतो, बोलू नये ते बोलतो, जिथे जाऊ नये तिथे. माऊलीच्या शब्दात अगामनाचे रुजावे तुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याची नावे भलतेची घरी हुन्मंत सदा. अशा संतांच्या यांना, अशा पामराला संतांच्या समागमाची आठवण होईल, सद्गुरूची आठवण होईल? अजिबात नाही. दुसरा विषय जो आहे विषय वर्ग. विषय किती आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि पंचविषय आहे. मुक्तियोग्य देह मिळाल्यानंतर जो उद्धाराचं यत्किंचितही साधन न करता पंचविषय भोगामध्येच रममाण झालेला मस्त असतो. हो, त्याच्यामध्ये उत्कृष्ट विषय, निकृष्ट विषय, बराच खूप मोठा व्यापक विषय आहे. हो, पण मग त्याच्याकडे काय चाललंय? देवधर्म सांधी पडले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आमचे संत महात्मे म्हणतात, मुक्तियोग्य देह मिळाल्यानंतर ज्या हिंदू वैदिक सनातन संस्कृतीमध्ये हा जन्माला आला, त्या देवदेवतांना विसरणारी हानी जी आहे, विसरल्यानंतर हानी होणारी हानी जीवनाची, ती मात्र भरून निघणार नाही. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. या विषयी वर्गाला सुद्धा संतांच्या समागमाची आठवण होणार नाही, तोही सद्गुरूला शरण जाणार नाही बरं का. आता जिज्ञासू जो आहे आपण नंतर घेऊ. मुक्त कोणाला म्हणतात? ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्याला निजात्म स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, आत्मानाम आत्मविचार कळलेला आहे. थोडक्यात म्हणजे जीव कोण आहे, जीव कोठून आला आहे, जीवाला कोठे जायचं आहे, हा आत्मानाम आत्मविचार ज्याला सद्गुरूकडून संतांकडून प्राप्त झालेला आहे, त्याला आता कुठलंही कर्म किंवा संताला शरण जाण्याची गरज नाही. का नाही? शास्त्र सांगतं म्हणून, दिनकर महाराज सांगतात म्हणून विश्वास ठेवायचा नाही. कारण आमच्या बोलण्याला जर संतांचं प्रमाण नसेल तर आमच्या बोलण्याला काहीच किंमत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.